नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आहे 14वा, याचं नाव काय? चंदा मामा की जय. आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. बघा, तुमच्या समोर आता एक चित्र आलेलं आहेत की नाही? लवकर सांगा. आहेत. तर तुम्ही पहिल्या सीझनमध्ये हे बघणार होता किंवा बघितले होता की कशाप्रमाणे ती जोरात ओरडली होती लोकांना, मुलांना आणि म्हणाले होते की आता सगळ्यांना मारणार किंवा मी मारणार आहे. तर याबद्दल जे सर्व मुले होते ते रडत लागू होते आणि जोरात जोरात रडलेला होते. तर याप्रमाणे असाही चित्र दिलेलं तुमच्या समोर आलेला आहे. कळलं? हो. तर चला अजून बघूया. बघा, आणि सुनील भैया को कड़ी सजा मत दो. तेवढ्यात अनिल काय म्हणाला की सुनील भैया याने म्हणजे सुनील जो भाऊ आहे, मोठा भाऊ आहे, त्यांना तुम्ही कडी सजा म्हणजे मजबूत सजा नाही द्या. आणि जोरात रडू होता. रात्रानी अच्छा अच्छा कडी सजा नहीं देंगे, चुप तो हो जाओ. तेवढ्यात ती रात्रानी खूपच काय झालेली होती, खूपच त्याचा क्रोध भरलेला होता आणि त्याप्रमाणे तिने शांतीपूर्वक त्यांना उत्तर दिले की ठीक आहे, मी जे अनिल भाऊ आहे तुमचा त्यांना ते म्हणजे खूप अतिशय कडी सजा नाही देणार आहे. पहिला तुम्ही चुप हो. तुम्ही सगळे लोक काय हो, चुप हो आणि नीट प्रमाणे बसून घ्या. अनिल तुम सबसे अधिक रोते हो. तेवढ्यात तर काय म्हणाले की अनिल तू सर्वश्रेष्ठ म्हणजे सबसे जास्त तू रडत आहे. क्यों? आणि तू कसा रडते आणि कशाप्रमाणे रडते आणि का रडते तू, असं त्यांनी प्रश्न विचारले. आणि रोने से खाने को लड्डू मिलते हैं. तेवढ्यात तो काय म्हणाला की इथे तेवढ्यात अनिल काय म्हणाले की जेव्हा रोने से खाने को लड्डू मिलते, काय म्हणाले, जेव्हा आम्ही रडते जोरात जोरात तेव्हा आम्हाला काय भेटतात, लड्डू हा खायला भेटतात. सब हस पडते. आणि तेवढ्यात असं प्रमाणे ते उत्तर दिले तर सर्व जे तिथे उभे होते ते जोरात हसू लागले. रात्रानी हम तुम्हारी माँ को कहेंगे कि रोने पे तुम्हें डाटा करे. आणि तेवढ्यात ते रात्रानी काय म्हणाली की आम्ही सगळं किंवा आम्ही तुमच्या आईला सांगणार आहे किंवा तुमची आईला सांगणार आहे की जेव्हा तुम्ही रडत आहे किंवा जेव्हा तू रडत आहे तेव्हा तुम्हाला डाटायचा म्हणजे अजून बोलायचा, कारण की तुम्हारी बात न माने करे. आणि तुमचं जे बात आहे ते नको मानूया, कारण की सगळं जे गोष्टी आहे किंवा सर्व ज्येष्ठ तुम्ही त्यांचे बात मान्य करता, त्यांचे बातमीचं मान्य करता, तर हे लोक अजून काय होणार, खराब होऊन जाणार आहे. आणि तब तब मैं और जोर जोर से रोऊंगा. आणि तेवढ्यात अनिल काय म्हणाल, जेव्हा तुम्ही हे सांगणार तर तेवढ्यात मी काय करणार, अजून जोरात जोरात रडू लागणार आहे, असं त्यांनी बोलले. सुनील रोने से हमको बताशे मिलते हैं इसलिए हम रोते हैं. आणि तेवढ्यात सुनील काय म्हणाला की जेव्हा आम्ही रडतात ते याबद्दल आम्हाला काय भेटतात, बताशे, जे खायचा पदार्थ आहे, बताशे भेटतात. त्याप्रमाणे आम्ही अजून जोरजोरात रडत आहे किंवा रडत. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. याप्रमाणे इथे या धड्याबद्दल तुम्हाला कळलं की नाही किंवा या लाईन पैकी तुम्हाला कळलंय की नाही, लवकरच लवकर सांगा. कळलं? छान. आता बघा रात्रानी, ये बुरी बात है, हमेशा तुम्हें रोने पर बताशे नहीं मिलेंगे. तेवढ्यात रात्रानी काय म्हणाली की हे जे बात तुम्ही करतात हे खूपच चांगली नाही, हे वाईट आहे बातमी. कारण की जेव्हा तुम्ही स्वतःप्रमाणे पुन्हा पुन्हा रडत आहे तर त्यातून तुम्हाला असं हरकत नाही की तुम्हाला पुन्हा ते बताशे भेटणार किंवा पुन्हा तुम्हाला खायला भेटणार आहे, असं काहीही नाही आहे, असं त्यांनी म्हणाले. सुनील डोळासा होकर आप क्षमा करे, मैं अब कोई भी शैतानी नहीं करूंगा. त्यातून जे सुनील होता ते नीटप्रमाणे समजून घेतला होता त्यांचे सगळं बातम्या आणि ते रडत होता, पण त्याबद्दलही त्याने काय म्हणाले की मला क्षमा करूया, मी आतापर्यंत जे केलेलं आहे मला क्षमा करूया, यानंतर मी काहीही शैतानी नाही करणार आहे, असं त्यांनी म्हणाले. कोणी म्हणाला लवकरच लवकर सांगा, सुनीलने म्हणाली. अजून बघूया. चला आता तुमच्या समोर अजून आलेले आहे, चला अजून धड्याला आलेले आहे, चला बघूया. आणि हम कभी नहीं रोएंगे परंतु सुनील भैया को सजा न दी जाए. तेवढ्यात अनिल काय म्हणाले की आम्ही कधीही रडणार नाही. काय म्हणाले, आम्ही कधीही रडणार नाही, परंतु तुम्ही
आहे जे सुनील भैयाला काहीही सजा नाही द्या. इन्हें सजामध्ये आणि या लोकांना किंवा यांना सजा नाही द्या असं अनिलने म्हणाले. रातनी हतोडी पीट कर. आणि तेवढ्यात रात्राने अजून रुसली आणि त्यानं हतोडी जे होते त्याच्या हातात अजून जोरात पिटली आणि म्हणाली शांती शांती असं प्रमाणे म्हणाली. शोर मत करो, तुम्ही आवाज नको करूया. काय म्हणाले, आवाज नको करूया. आणि तेवढ्यात नीनपरी चंदा मामा आप. आणि तेवढ्यात नीनपरी समोर कोण आला, चंदा मामा आला. कोण आला, चंदा मामा. तेवढ्यात तो म्हणाले की चंदा मामा तुम्ही इथे. रात राणी चंदा मामा खडी हो जाती हो सब खडे हो जाते. जेव्हा हे चंदा मामाचं आगमन आलेले आहेत ते कोणाला नाही माहित होता, परंतु जेव्हा त्यांच्या सगळ्याच्या समोर कोणाला चंदा मामाला तर सगळं काय केले, उभे राहिले. हे जे आश्चर्यचकित दृश्य होता त्यातून सगळं उभं राहिले. सब बच्चे खुश से ताल्या पीट कर हसने लगे. आणि तेवढ्यात जे सर्व जे मुले होते किंवा सगळे जे जण होते ते जोरात हसले आणि आनंदी होऊन टाळ्या जो होता पिटत होते. चला अजून बघूया. चंदा मामा आगे आणि जोरात ताळी वाजत जोरात ते ओरडलं, चंदा मामा आला, चंदा मामा आला असा प्रमाणे ते आवाज करत होते. चंदा मामा जय हिंद. आणि तेवढा जोरात त्यांनी जसा ओरडत होते चंदा मामा आला, चंदा मामा आला असा प्रमाणेही. आणि त्यांनी अजून बोलले की चंदा मामाचा जय हिंद असं त्यांनी म्हणाले. चंदा मामा जय हिंद मेरे बच्चो जय हिंद. आणि तेवढ्यात तो काय म्हणाले चंदा मामा, जय हिंद माझा मुला जय हिंद याप्रमाणे त्यांनी बोलले. रातराणी कोणाला बोलले आणि त्यांनी अजून काय बोलले रातराणी सोबत, रातराणी तुम बच्चों पर अन्याय कर रही हो. आणि काय म्हणाले की रातराणी तुम्ही मुलासमोर किंवा मुलावर काय करत आहे, तुम्ही अन्याय करत आहे, तुम्हाला असं नाही करायचं आहे. कोणी सांगले, चंदा मामाने रातराणीने सांगले. रातराणी डरकर कैसा अन्याय मामाजी. आणि ते घाबरली आणि तेवढा तो म्हणाली कसा अन्याय, मी कसा अन्याय करत आहे असा त्यांनी म्हणाले. चंदा मामा एक व्यक्ति के अगर गुण अधिक हो और बुरी आदतें कम हो तो उसे क्षमा कर दी जाती है. आणि तेवढा चंदा मामा काय म्हणाले, जेव्हा एक व्यक्तीचा एक मनुष्याचा व्यवहारातून किंवा एक मनुष्यावर अधिक गुण असतात, काय आहे खूपच अधिक गुण असतात आणि त्यांची जी बुरी आदत आहे म्हणजे त्यांची जी वाईट आदत आहे त्या कमी असतात, तर त्यांना आपल्याला काय करायचं आहे, क्षमा करायचा आहे असं कोणी सांगितले, चंदा मामाने सांगितले रातराणीला. जेव्हा एक व्यक्ती किंवा एक माणूसचा गुण अधिक आहे आणि त्यांचा वाईट आदते खूपच कमी आहे किंवा कमी आहे, तर त्यांना आपल्याला काय करायचं आहे, क्षमा करायचा आहे असं त्यांनी सांगितले. अजून बघूया. रातनी क्रोध से, रातनी अजून क्रोधातून गेली. नीत परी तुमने हमें इनके गुण नहीं बताए क्यों. आणि तेवढ्यात तो काय म्हणाले, नीत परी रात्राणीने नीनपरीला सांगितले की तुमने म्हणजे तुम्ही मला हा सगळं यांचे गुण काही नाही बोलले, का नाही तुम्ही यांचा गुण मला म्हणाले. चंदा मामा ये तो बुरी बात है, किसी की बुराई के साथ साथ उसकी अच्छाई को भी ढूंढना चाहिए. आणि चंदा मामा काय म्हणाले, हे खूपच वाईट बातमी आहे. जेव्हा एक व्यक्तीचा बुराई तुम्हाला भेटतात तर त्यांच्या सोबत त्यांची अच्छाई म्हणजे त्याचे चांगले गुण काय आहे हे पण तुम्हाला शोधायचं आहे. कारण की जेव्हा मुलांचा किंवा कोणत्याही व्यक्तीचा अवगुण आपल्याला दिसते तर त्यामध्ये आपल्याला गुण पण शोधायचा आहे असं त्यांनी सांगितले. ये सुनील अपने से छोटे बच्चों को कभी नहीं पीटता. आणि काय म्हणाले, हा जे सुनील आहे जे आपल्या समोर किंवा त्यांच्या समोर जे पण छोटे मूल आलेले आहे समोर ते कधीही त्यांना मारत नाही आहे असं त्यांनी सांगितले. आणि उन्हें प्यार करता है आणि त्यांना प्रेम करते, त्यांना प्रेमळ करते. ये बच्चे अपने से बड़ों का कहना मानते. आणि हे जे मुले आहे, हे सर्व मुले जे इथे बसलेले आहे हे सर्व लोक जे आपले मोठे आहे, आपल्या जे यांच्यासोबत जे मोठे आहेत त्यातून खूपच त्यांची बात मांडते असं त्यांनी म्हणाले. उन्हें प्यार करते आणि त्यांना प्रेम करत आहे, त्यांचा आदर करते. आणि काय म्हणाले की त्यांचा नीट प्रमाणे आदर करते. आपस में भी कभी नहीं झगडते. आणि आपस म्हणजे एकमेकाशी कधीही भांडण नाही करते असं त्यांनी सांगितले. रातराणी सचमुच इनके ये गुण तो मैं अभी अभी देख चुकी हूँ. आणि तेवढ्यात रातराणी काय म्हणाले की हा
सगळं हे सगळे गुण मी आत्ता पाहिले आहे त्यांचा, आत्ताही पाहिले, आत्ताही हे सगळे गुण मी पाहिले असं त्यांनी सांगितले। नींद परी, रात रानी ऐसे गुण वाले बच्चों को तो हमारे यहाँ सजा नहीं दी जाती है। आणि नींद परी काय म्हणाली रात राणीचे की हा जे चांगले गुण आहेत त्यांच्या मुलावर जे चांगले गुण आहे या गुणाबद्दल मी कधीही कोणालाही सजा नहीं देत आहे। रात रानी, अगर ये बच्चे प्रतिज्ञा करे कि ये बुरी आदतें भी छोड़ देंगे तो इन्हें सजा नहीं दी जाएगी। तेवढ्यात रात रानी काय म्हणाले की जे झाले ते झाले, पण आता हे सगळे मुले प्रतिज्ञा करणार की यांच्यावर जे काही बुरी आदते आहे ते आताही पर्यंत मी सोडणार नाही किंवा सोडत आहे, तर मी यांचं सजा काय करणार आहे, यांना कोणाला पण सजा नाही देणार आहे असं त्यांनी सांगितले। की याप्रमाणे हे जे मुलं आहे, परत सांगते मी नीट प्रमाणे ऐकून घ्या हो। तर चला इथे काय म्हणाले की अगर हे बच्चे म्हणजे अगर हे मुले प्रतिज्ञा घेणार की यांचं जे वाईट आदते आहे ते यांना सोडून देणार आहे तर मी यांना सजा नाही देणार असं त्यांनी सांगितले। सब बच्चे हम प्रतिज्ञा करते हैं कि हम छोटी बड़ी सभी बुरी आदतें छोड़ देंगे। तेवढ्यात सगळं जे मुले होते ते प्रतिज्ञा घेऊन लागले आणि काय म्हणाले की आतापर्यंत किंवा आत्ताची आम्ही आपले सर्व छोट्या किंवा मोठ्या जितकं भी छोटे किंवा मोठे आहे सर्व बुरी आदते म्हणजे सर्व वाईट आदते आम्ही सोडून देणार आहे असं प्रमाणे त्यांनी प्रतिज्ञा घेतली। कोणी घेतली प्रतिज्ञा? सर्व मुलांनी प्रतिज्ञा घेतली की आतापर्यंत किंवा आता तर आम्ही सगळं आपल्या आदते सोडून देणार आहे। रात रानी सबको क्षमा किया, बच्चे खुशी से चंदा मामा की जय जय करने लगे। आणि रात्रीनी सगळं मुलांना काय केले, क्षमा केलेली आहे। त्यानंतर जे मुलं होते खूपच आनंदी होऊ लागले आणि जोरात म्हणाले की चंदा मामा यांची जय, चंदा मामाची जय असं बोलून जोरात ओरडू लागला, कारण की चंदा मामानेही येऊन त्यांना नींदपणी आणि रात राणीच्या त्यांच्या समोर त्यांचे चांगले गुण दिलेले होते, हे नाही ते दिसले होते त्यांना, ते हे सगळं पाहिले आणि त्यातून त्यांना जे सजा भेटलेली होती किंवा देणारी होती ते काय होली, क्षमा नाही केली, त्यांना या रूपात खूपच चांगले वाटले। तर याप्रमाणे इथे असंही दिलेले आहे जे तुम्हाला करायचं आहे किंवा त्यांचा शोध करायचा आहे। कळलं की नाही तुम्हाला? लवकरच लवकर सांगा। कळलं? छान। तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की आपल्याला कधीही खोटं नाही सांगायचं आहे, कारण की जेव्हा आपण खोट्या सांगतो तेव्हा आपल्याला कोणीही नाही बोलणार। आणि इथे आपल्याला दिलेले आहे की जेव्हा आपण आपल्या समोर मोठे लोक आहेत त्यांना चांगल्याप्रमाणे बोलूया, त्यांना चांगल्याप्रमाणे त्यांचा वाकून घेऊन या आणि नीटप्रमाणे बोलायचं। जेव्हा आपल्या मोठ्या समोर आहे तेवढाही नाही, जेव्हा आपल्या समोर कोणीही मोठा किंवा लहान व्यक्ती पण आहे, लहान मुले पण आहेत, त्याबरोबरही आपल्याला चांगल्याप्रमाणे नीटप्रमाणे बोलायचं, कारण आपण बोलणार तेही त्यांचा चांगले रूप आपल्या समोर येणार आहे। जेव्हा आपण मोठ्या लोकांचा अनादर करणार तेव्हा लोक तुम्हाला पूजणार नाही, कारण की तुम्ही सारखं त्या मोठ्या लोकांना काय करता, अपमानित करता। तर याबद्दल आपल्याला कोणालाही अपमानित नाही करायचं, जे मोठा पण आहे त्यांना पण नाही आणि जे छोटा पण आहे त्यांना पण नाही। नेहमीप्रमाणे त्यांचा जे बातमी आहे त्याला काय करायचं, विचार करायचे, कारण की तेव्हा ते कधीही तुमचा बुरा नाही किंवा वाईट नाही करतात, ते तुम्हाला चांगलं होऊन त्याबद्दलही तुम्हाला सांगायचं किंवा सांगते। तर याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे की यांचा जे उपयोग आहे किंवा यांचा जे काही पण त्यांना म्हणत आहे ते ऐकून घ्यायचं आणि नीटप्रमाणे समजून घ्यायचं। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा हो। आणि आपल्या जे समोर जे छोटेसे मुलं आहे किंवा लहान मुले आहेत त्यांना पण आपल्याला समजायचं आहे की कधीही कोणासमोरही तुम्ही काहीही नाही बोलायचा आणि चांगल्याप्रमाणे वागायचा। जेव्हा तुम्ही चांगल्याप्रमाणे वागणार तेव्हाही तुमच्यासमोर अजून लोक जुळणार आहे, जेव्हा तुम्ही असं नाही करणार तर तुमच्यासोबत कोणीही जुळणार नाही। तर याप्रमाणे तुम्ही काय करायचा की नीटप्रमाणे सगळ्या लोकांचं बोलायचा। तर याबद्दल या धड्यात आपण काय शिकलो की आपल्याला असं बनायचं की लोक आपल्याचा गुणगान करे, लोक आपल्यासोबत बोले,
कारण इथे आपण जेव्हा नाही बोलणार तेव्हा लोकांना नाही समजणार. जसे तुम्ही इथे बघितला, की त्यांचे चांगले गुण पण असतात. पण नींद परी आणि रातराणी यांचा चांगले गुण नाही माहीत होता. म्हणून ते यांना सजा दिलेली होती किंवा सजा देत होते. परंतु जेव्हा चंदामामा येतात आणि त्यांना बोलतात, की हे यांचा चांगले गुण पण आहे. तर या चांगल्या गुणांचा त्यांनी काय केलं, आदर केले, सत्कार केले आणि त्यांना क्षमा नाही दिली. तर याप्रमाणे तुम्ही पण बोला. जेव्हा असं वाटते, की मला बोलायचं आहे तेव्हा बोला. असं नाही बोला, की बोलता बोलता ते समोरचे व्यक्ती आहे किंवा माणूस आहे त्याचा तुम्ही अनादर करत आहे. कळलं?